21वा कल्प आपण सुरू करतोय. मी वाळवंटाची गोष्ट बोललेलो होतो, तसा आता हा वाळवंटाचा शेवटला टप्पा आलेला आहे. आणि मग आपण काय करणार, चांगल्या प्रदेशामध्ये जाणार होतो. इथे जरा किचकट होतं थोडंसं. त्या वाळवंटाचा शेवटल्या टप्प्यातून जातोय आता. सर्प व सर्पज्ञान यास एकच अधिष्ठान असण्याबद्दल शंका व समाधान. काय शंका? काय सर्प आणि सर्पज्ञान या दोघांचंही एक अधिष्ठान कसं होऊ शकतं, ही शंका. आणि त्याचं समाधान सिद्धांती करणार आहेत. काय? परत एकदा, सर्पाचं अधिष्ठान तेच आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान पण तेच, हे कसं शक्य आहे, याच्याविषयी काय करणार आहे, शंका आणि समाधान. बरोबर आहे. एक पाव येतो ब्रह्मकाली सर्पाचे अधिष्ठान कोण, अजूनपर्यंत कोण पाहिलं आपण, रज्जू उपहित चैतन्य, अधोरेखा करा. आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान काय, अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य. हे दोन वेगवेगळे मानले होते. अशी दोन भिन्न अधिष्ठाने सांगितली. बरोबर आहे. सांगितली तर काय झालं, मग आवरा ना आता नाही. पण या संबंधी फार वाद आहे. याकरता सर्प आणि त्याचे ज्ञान म्हणजे सर्पाचे ज्ञान या दोष एकच अधिष्ठान आहे असे आता सांगतो कोण, सिद्धांती. सिद्धांती काय म्हणाला की सर्पाचं अधिष्ठान चैतन्य पण तेच आहे आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान चैतन्य पण तेच आहे. बरोबर आहे. या एकच आहे, दोघांचंही काय एकच आहे. बरोबर आहे. शिष्य दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणता येईल, शंका, अधोरेखा करा. रज्जूमध्ये भासणारा सर्प आणि अंतःकरणामध्ये होणारे सर्पज्ञान या दोघांची अधिष्ठान वेगळी आहेत. अधिष्ठान एक कसं काय होऊ शकतं, ही शंका आहे. का? कारण सर्प हा नेहमी पाहणाराचे शरीराहून बाहेर असणार. हे बरोबर आहे. त्या शरीराचे आत बुद्धीमध्ये मानता येणार नाही. चला मानलं तर काय हरकत आहे. आणि जर तो सर्प बुद्धीत मानून, तो सर्प बुद्धीमध्ये आहे आणि मायेने बाहेर दिसतो असं म्हणाल, ठीक आहे ना. तर मग ख्याती वर्णनामध्ये जी एक ख्याती सांगितलेली आहे, आत्मख्यातीचा प्रकार आहे, तो तुम्ही मानता असे म्हणावे लागेल. म्हणजे सर्प आतमध्ये असतो, अज्ञानाने तो तुम्हाला बाहेर भासतो. याला काय म्हणतात, आत्मख्याती असे म्हणावे लागते. पण ती आत्मख्याती तुम्हाला मान्य नाही ना, तुमची अनिर्वचनीय ख्याती आहे ना. ती आत्मख्याती अयोग्य आहे म्हणून तुम्ही मागे सांगितले आहे. तेव्हा बाहेर दिसणारा सर्प शरीराच्या आत आणता येणार नाही. बरोबर आहे. अधोरेखा करा. तसेच शरीराच्या आत असणारे ज्ञान हे आतच असणार आहे ना, केव्हाही बाहेर काढता येणार नाही. अधोरेखा करा. हे ना, सर्प बाहेर आहे, त्याला आत आणता येणार नाही. ज्ञान आतमध्ये आहे, त्याला बाहेर नेता येणार नाही. मग ते शरीराच्या आत
बरोबर ज्ञान प्रमात्याचे असो किंवा साक्षीचे ज्ञान असो, ते प्रमाणाचे ज्ञान असो नाही तर साक्षीचे असो, याला काही घेणं नाही. प्रमाता कोणाला म्हणालाय? अंतःकरण आणि आभास, ज्याला काय म्हटलंय? प्रमाता म्हटलेलं आहे. प्रमात्याचं असो किंवा साक्षी, अंतःकरण उपहित चैतन्य म्हणजे साक्षी. मग ते शरीराच्या आत प्रमात्याचे असो किंवा साक्षीचे असो, पण ते ज्ञान कुठे असणार आहे? पण ते ज्ञान असणार आतच ना. या बस. पण ते असणार कुठे? आतच असणार ना. एक पदार्थ बाहेर आहे आणि एक पदार्थ कुठे आहे? आत आहे. बरोबर आहे ना. सर्प बाहेर आहे, त्याला आत येत नाही, आणि ज्ञान हे अंतःकरणामध्येच आहे. त्या ज्ञानाला तुम्ही बाहेर नेऊ शकत नाही. तर मग या दोघांचं अधिष्ठान एक होणार आहे. हे कसं काय तुम्ही सांगू शकता? बरोबर आहे. पण ते असणार आतच. असे असतात सर्प व त्याचे ज्ञान, या दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणता येईल? नवीन आलेल्या लोकांना पृष्ठ 102 चालू आहे. कोणतं पृष्ठ क्रमांक? 102. शिष्याचं बोलणं झालेलं आहे. आम्ही वाट पाहिली तुमची. खाली श्री गुरु आहे, इथे चालताय. कुठे चालताय? श्री गुरु. गुरुजी सांगतायत सर्प आणि त्याचे ज्ञान यास एकच अधिष्ठान आहे असे म्हणायला काही हरकत नाही. अधोरेखा करून काय सिद्धांती काय सांगतोय? सर्प जो बाहेर आहे आणि ज्ञान हे आत आहे, या दोघांचंही अधिष्ठान एकच आहे असे म्हणायला काही हरकत नाही, काही अडचण नाही. का? रज्जू किंवा सर्प शरीराचा आत येत नसला, हे मान्य आहे ना. रज्जू रस्त्यावर पडेल कुठेही तरी, सर्प रस्त्यावर जाईल किंवा देहात जाईल, पण सर्प अंतःकरणात येऊ शकतो? येऊ शकतो का? नाही येऊ शकत. सर्प आतमध्ये येऊ शकत नाही, पण अंतःकरण बाहेर जाऊ शकतं की नाही असं म्हटलंय त्यांनी. काय रज्जू किंवा सर्प आत नको येऊ देत, पण तुमचं अंतःकरण वाटेल तेवढं लांब होऊ शकतं ना. मांजराच्या मारुतीच्या शक्तीसारखं आहे ना. अंतःकरण लांब होतं आहे ना. त्याच्या आकारा विषयाकारापर्यंत जात, त्या विषयाकारापर्यंत पोचत. याच्याविषयी काय वाद आहे का? याच्याविषयी वाद नाही. बरोबर. रज्जू किंवा सर्प शरीराचा आत येत नसला तरी अंतःकरणाची वृत्ती शरीराचे बाहेर रज्जू जवळ जाते हे निश्चित आहे. अधोरेखा करा. काय रज्जू किंवा सर्प हा शरीराचा आत येत नाही हे ठीक आहे, पण तो नाही आला म्हणून काय झालं? अंतःकरणाची वृत्ती तर तो त्याच्यापर्यंत जाते की नाही? रज्जू पर्यंत जाते की नाही? जाते जाते जाते. पण रज्जूची रज्जू असं ज्ञान झालं पूर्ण प्रकाशामध्ये तर मग सर्प तुम्हाला दिसणारच नाही. पण पूर्ण प्रकाश नाही आहे आणि मिट्ट अंधकार पण नाही, असं मध्यम थोडं दिसतंय नाही दिसतंय असं आहे.
तेथे त्यावेळेला काय देतात, प्रथम हे काहीतरी पडलेलं आहे बाबा, काय दिसतंय समजत नाही, सर्प असेल असं होतं ना ज्ञान. तेथे गेल्यावर प्रथम रज्जूचे इदम असे सामान्य ज्ञान होते. इदम हा संस्कृत शब्द आहे, ठीक आहे ना. इदमचा अर्थ हे असा, इदमचा अर्थ आहे हे काहीतरी पडलेलं आहे, वेटोळ्यासारखं पडलेलं आहे. इदम म्हणजे हे वर लिहून टाका, हे असे सामान्य ज्ञान होते. त्या इदमाकार झालेल्या अंतःकरण वृत्तीस जे चैतन्य अधिष्ठान आहे ना, इदम आकार झालेला आहे, बरोबर आहे ना. तो इदम आकार हे ज्ञान झालेला आहे ना. त्या ज्ञान जर झालेला आहे तर त्या ज्ञानाचं अधिष्ठान कोणीतरी असेल ना. तर त्या इदमाकार झालेल्या अंतःकरण वृत्तीस जे चैतन्य अधिष्ठान आहे तेच साक्षी चैतन्य असून ते कोण आहे. इदमकार वृत्ती अंतःकरणात झाली ना, बाहेर नाही झाली ना. पाहिलं तिथे, पण हे काहीतरी आहे, हे कुठे झालं, इथं झालं, बरोबर आहे. हे असं ज्ञान कुठे झालं, अंतःकरणामध्ये झालं. हे सामान्य ज्ञान होते. या इदमाकार झालेल्या अंतःकरण वृत्ती जे चैतन्य अधिष्ठान आहे तेच साक्षी चैतन्य. त्याला काय म्हणायचं, साक्षी चैतन्य म्हणायचं. ते साक्षी चैतन्य असून हे साक्षी चैतन्य आहे. ते वृत्ती बाहेर गेली ना, तेवढं अंतःकरण गेलं ना. आतमध्ये वृत्ती राहिली तर अंतर्वृत्ती म्हटलं, बाहेर गेलं तर बहिर्मुखी वृत्ती. अंतर्मुख वृत्ती आणि बहिर्मुख वृत्ती, अंतःकरणाची वृत्ती ही दोन प्रकारने होऊ शकते. जेव्हा तुम्ही बाहेर पाहता, इकडे तिकडे करता, त्यावेळेला ती वृत्ती कुठे जाते, बाहेर जाते. आणि ज्या वेळेला डोळे मिटतात आणि तुम्ही आत करता त्यावेळेला ती वृत्ती आतमध्येच राहते. तो अंतर्मुख वृत्ती और बहिर्मुख वृत्ती हे दोन्ही अवस्था अंतःकरणाच्या आहेत, बरोबर आहे. मारुतीचं शेपूट एवढं झालं तर त्याचं नाव काय, शेपूटच ना. आणि गोल असं दोरीच्या वळण करून वर मारुती बसलाय असं झालं तरी त्याला तुम्ही काय म्हणणार, शेपूटच म्हणणार ना. तो शेपूटच ना. मग अंतःकरणाची वृत्ती आतमध्ये राहिली तरी त्याला काय नाव देणार, अंतःकरण. आणि बाहेर लांब जाऊन त्या आकाराचे बनले तरी त्याला काय नाव देणार, अंतःकरणच म्हणणार ना. काय म्हणणार, अंतःकरणच म्हणणार ना. त्या इदमाकार झाले अंतःकरण वृत्ती जे चैतन्य अधिष्ठान आहे ते साक्षी चैतन्य असून ते बाहेरही आहे, बरोबर आहे. ते आतही आहे आणि ते बाहेरही आहे, बरोबर आहे. त्या इदमाकार अंतःकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्य आश्रित जी अविद्या हे लक्षामध्ये घ्या, है ना. अंतःकरणाने जो उपाधी धरून जो चैतन्य झालेला आहे तो इथेच असतो. अंतःकरण बाहेर गेल्यानंतर बाहेरही जातो ना तो, बरोबर आहे ना. तो अंतःकरण उपहित चैतन्य वृत्ती आत आली तर आत असतो, वृत्ती बाहेर गेली तर बाहेरही जातो, बरोबर आहे. इदमाकार अंतःकरण वृत्ती उपहित कोण आहे, साक्षी चैतन्य. त्याच्या आश्रित कोण आहे, जी अविद्या, बरोबर आहे ना. तीच काय बनते, सर्प आणि त्याचे ज्ञान या दोन्ही रूपाने परिणाम पावते. अधोरेखा करा.
आता बघा हे आलं पाहिजे, हे काय अंतःकरण, ते लांबही होईल लहानही होईल, हे अंतःकरण. अंतःकरण काय? उपाधी है ना. त्याच्यामध्ये आलेलं, उपाधीच्या ह्याच्यामध्ये आलेलं चैतन्य, उपहित चैतन्य, बरोबर आहे ना. साक्षी चैतन्य, बरोबर आहे. या साक्षी चैतन्यावर कोण असेल? अविद्या है ना. अविद्यावर काय, अविद्येवर काय येईल? फांद्या येतील ना. कशाच्या? भ्रमाच्या फांद्या येतील, बरोबर आहे. काय लक्षात येत आहे? हे अंतःकरण. अंतःकरणाचा, अंतःकरण ही काय? उपाधी. या उपाधीवर कोण आलं? अंतःकरण उपहित चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य, बरोबर आहे. हा साक्षी चैतन्य अंतःकरण मोठं झालं तर तिथपर्यंत जातो, आत आलं तर आतवर येतो, बरोबर आहे. आता याच्यावर कोण राहणार आहे? अविद्या है ना. आता ह्या अविद्या, अविद्या म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये किती गुण असणार आहे? 3. कुठले? सत्व, रज आणि तम, हे 3 गुण असणार आहे ना, बरोबर आहे. तर अविद्येचे तमगुण घेऊन काय? त्या तमगुणामधून कोण उभा राहतो? सर्प, बरोबर आहे. आणि अविद्येच्या सत्वगुणामधून कोण उभं राहतं? सर्पज्ञान. लक्षात येत आहे का? कसं चित्र काढाल? चित्र कसं काढाल? ठीक आहे. अंतःकरण झालं, खाली लिहा अंतःकरण, वर बाण करा, केला. त्याच्यामध्ये कोण? अंतःकरण उपहित चैतन्य, बरोबर कंसात लिहा साक्षी चैतन्य. झालं. त्याच्यावर कोण आहे? अविद्या. झालं. आता या अविद्येच्या वर इंग्रजी व्ही असं चिन्ह करा. इथून एक बाण, इथून एक बाण असं चिन्ह करा. केलं? केलं. अविद्येच्या वर काय केलं? असा एक बाण, असा एक बाण. इथे लिहा तमोगुण, बाण करून. इथे लिहा सत्वगुण. झालं. आता त्याच्यावर 2 बाण काढा. तमगुणाच्या वर तसाच तिरपा बाण काढा आणि सत्वगुणावर तसाच तिरपा गुण काढा. झालं ना. तमगुणामधून कोण उभा राहिला? सर्प. आणि सत्वगुणामध्ये कोण उभा राहिला? सर्पाचं ज्ञान. झालं. यांचं एकच अधिष्ठान आलं ना. कोण? साक्षी चैतन्य, बरोबर आहे ना. अंतःकरण उपहित चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य. कसं? कोणाला कळलं की नाही? माऊल्यांना कळलं का नाही कसं करायचं ते? पहिलं कोण? त्याच्यावर कोण? उपहित चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य. त्याच्यावर कोण आहे? अविद्या. अविद्याला 2 फाटे फुटले है ना. एक तमोगुण, तमोगुणाला पुढे बाण करून काय झालं? सर्प. इथे काय झालं? सत्वगुण. सत्वगुणाला पुढे बाण करून काय केलं? सर्पाचं ज्ञान. तर सर्प आणि सर्पज्ञान, ब्रह्माचं अधिष्ठान हे चैतन्यच असतं. तर या दोघांचंही अधिष्ठान या ठिकाणी सिद्धांतीने साक्षी चैतन्य दाखवला की नाही? परत एकदा त्या आकृतीकडे बघून घ्या.
अंतःकरणाच्या घरात आलेलं चैतन्य, त्याचंच नाव काय? साक्षी चैतन्य. त्याच्यावर कोण राहिली? अविद्या. अविद्याला दोन फाटे फुटले, एक तमगुण. तमगुणातून कोण उत्पन्न झाला? हा, इथे कोण आहे? सत्वगुण. कुठे आले? अंतःकरणामध्ये काय झालेलं आहे? सर्पज्ञान झालेलं आहे. तर सर्प आणि सर्पज्ञान या दोघांचंही एक अधिष्ठान दाखवलेलं आहे. कुठलं? साक्षी चैतन्य. या आकृती काढून मी तुम्हाला दाखवलं. मी कोणाला नाही कळलं असेल तर मला परत सांगा, मी समजावून सांगतो. कळतंय का? हे काय? अंतःकरणाच्या वर बाण काढला, उपहित चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य. त्याच्या पुढे बाण काढला, काय? अविद्या. अविद्येच्या पुढे दोन फाटे फुटले. या फाट्याला बाण करून काय लिहिलं? तमोगुण. तमोगुणाने पुढे बाण करून काय लिहिलं? सर्प. आणि इकडच्या फाट्याला काय दिलं? सत्वगुण. हा, आणि पुढे बाण करून काय दिलं? सर्पज्ञान. तर सर्प आणि सर्पज्ञान यांचं अधिष्ठान शेवटी काय आलं? साक्षी चैतन्यात आला की नाही? अंतःकरण उपहित चैतन्य म्हणजे कोणाला? साक्षी चैतन्यात आला का नाही आला? झालं ना? चला, आता बघा, त्या इदमाकार मिळाला का पाठ? त्या इदमाकार झालेल्या अंतःकरण वृत्ती जे चैतन्य अधिष्ठान आहे ते कोण आहे? ते साक्षी चैतन्य. अधोरेखा करा. असून ते बाहेरही आहे, यालाही काय अधोरेखा करा. अंतःकरण वृत्ती जे चैतन्य अधिष्ठान आहे तेच साक्षी चैतन्य असून ते बाहेरही आहे. झालं? आता पुढे बघा. त्या इदमाकार अंतःकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्याच्या आश्रयाखाली असणारी ती आसळी कोण? ही अविद्या. तीच सर्प आणि त्याचे ज्ञान या दोन्ही रूपांनी परिणाम पावते. अधोरेखा करा. आता ही एकच अविद्या दोन रूपाने कशी काय? दोन रूपाने कशी परिणत होते? बरोबर आहे, त्याला सांगतात. दोन रूपाने परिणाम पावते. त्या विद्येतील तमगुण सर्पाचं उपादान काय? बरोबर आहे ना? सर्पाचं उपादान वेगळं आणि अधिष्ठान वेगळं. बरोबर ना? उपादान कारण असतं. बरोबर आहे. तमोगुण गुण कोणाचे? सर्पाचे अधिष्ठान. बरोबर आहे ना? तमोगुणावर बाण करून तुम्ही सर्प दाखवलाय की नाही? है ना? ते सर्प हे कार्य कोणाचं कार्य? तमोगुणाचं. तर तमोगुण हे कारण. कारण कुठलं? उपादान. व त्या ठिकाणी तिकडे सत्वगुण लिहिलेला आहे ना, त्याच्यावर तुम्ही बाण काढलेला आहे आणि लिहिलेलं आहे सर्पज्ञान. सर्पज्ञान हे कार्य आहे आणि त्याचं कारण म्हणजे उपादान कोण आहे? सत्वगुण. बरोबर आहे? सत्वगुण सर्पज्ञानाचे उपादान आहे. बरोबर आहे? अधोरेखा केल्याने एवढं आहे ना. आता वृत्ती शरीराचे बाहेर रज्जूच्या ठिकाणी गेली आहे म्हणून वृत्ती उपहित चैतन्य बाहेर आहे ना. गेलं की नाही गेलं? वृत्ती उपहित चैतन्य. वृत्ती गेली बरं, वृत्ती उपहित चैतन्य पण गेलं, बाहेर आहे. जितक्या अंतःकरणाचे स्वरूप ना तितक्याच साक्षीचे स्वरूप असं अधोरेखा करा. त्या घेऱ्यामध्ये आलेलं तेवढंच त्याचं स्वरूप असतं ना. जितके अंतःकरणाचे स्वरूप, बरोबर आहे ना, तितके साक्षीचे स्वरूप असते.
बरोबर आहे. अंतःकरण किंवा त्याची वृत्ती, वृत्ती म्हणजे लहान मोठा होणं, यास जे अधिष्ठान चैतन्य आहे, अंतःकरण किंवा वृत्ती या जे अधिष्ठान चैतन्य आहे त्याला काय म्हणायचं? साक्षी. साक्षी ही संज्ञा आहे. चैतन्य सर्वत्र आहेच. बरोबर आहे. अंतःकरण वृत्ती रज्जू देशाच्या ठिकाणी बाहेर गेली आहे, अधोरेखा करा. म्हणून वृत्ती उपहित चैतन्य ही बाहेर आहे. काय अंतःकरण सर्पाच्या रज्जूच्या ठिकाणी गेलेलं आहे ना. अंतःकरण वृत्ती रज्जू देशाच्या ठिकाणी बाहेर गेली आहे, अधोरेखा केली. म्हणून वृत्ती उपहित चैतन्य मतलब साक्षी चैतन्य बाहेर आहे, अधोरेखा. त्यामुळे ते सर्पाचाही आश्रय आहे ना, सर्पाचंही ते अधिष्ठान आहे ना. त्याच्यावर जी अविद्या तमोगुण आणि त्याच्यावर सर्प झाला ना, तर सर्पाचं अधिष्ठान कोण असणार आहे? चैतन्य असणार आहे. तो कोण असणार? बाहेर गेलेला साक्षी चैतन्य. त्यामुळे ते सर्पाचाही आश्रय आहे. आणि ज्ञान आतमध्ये आहे, या ज्ञानाचा आश्रय तर साक्षी चैतन्य आहेच, पहिल्यांदाच आहे ना. आणि ज्ञानाचा तर आश्रय आहे, अधोरेखा करा. याप्रमाणे आत्मख्याती न मानता येईल. आत्मख्याती मतलब अंतःकरणामध्ये असणारा सर्प बाहेर मायेने दिसतो, याला आत्मख्याती म्हणतात. त्याप्रमाणे आत्मख्याती न मानता येईल. साक्षी चैतन्य सर्प व त्याचे ज्ञानात अधिष्ठान आहे असे म्हणण्यास हरकत नाही. काय झालं? निर्णय काय झाला? साक्षी चैतन्य सर्प व त्याचे ज्ञान या दोघांचंही अधिष्ठान आहे, अधोरेखा. कसं ते समजावून सांगितलं. साक्षी चैतन्य सर्प व त्याचे ज्ञानास अधिष्ठान आहे असं म्हणण्यास हरकत नाही. बरोबर आहे. आणि नंतर जेव्हा रज्जूचे प्रत्यक्ष ज्ञान होते, बरोबर आहे, जेव्हा रज्जूचा साक्षात्कार होतो, रज्जूचं प्रत्यक्ष ज्ञान होतं, तेव्हा कोण होतं? रज्जू आणि वृत्ती एकत्र होतात. आता इदम आकाराचं नाही होतं, आता तो रज्जू, अयम रज्जू असं ज्ञान होतं, विशेष ज्ञान होतं. तेव्हा रज्जू आणि वृत्ती एकत्र होतात. बरोबर आहे. आणि त्या उपाधी भेदामुळे भिन्न असलेले अधिष्ठान चैतन्य एक होते. रज्जू कोण होतात? रज्जू ही काय? उपाधी भिन्न. बरोबर आहे. आणि वृत्ती ही उपाधी भिन्न, तर एक झाले है ना. रज्जू आणि वृत्ती एकत्र होतात आणि त्या उपाधी भेदामुळे भिन्न असलेले अधिष्ठान चैतन्य मग एकच होतं, है ना. तिथे जे चैतन्य आहे त्याची उपाधी रज्जू आहे आणि अंतःकरणाची वृत्ती तिथे गेली आहे, तर त्याच्याही उपाधी कोण आहे? चैतन्यच आहे. आणि दोन्ही रज्जू आणि अंतःकरणाची वृत्ती दोन्ही एक आकारवादी झालेली आहे. मग दोघांचंही अधिष्ठान चैतन्य एकच झालं ना. वृत्ती उपहित चैतन्य तेच झालं, रज्जू उपहित चैतन्य पण तेच झालं. त्याच्यामुळे दोघांचंही अधिष्ठान कोण झालं? एक रज्जू आणि वृत्ती एकत्र झाल्यानंतर अधिष्ठान चैतन्य कोण झालं? एकच झालं. रज्जू आणि वृत्ती एकत्र होतात आणि त्या उपाधी भेदामुळे भिन्न असलेले अधिष्ठान चैतन्य एक होते.
बरोबर आहे. म्हणून रज्जू ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञानाची निवृत्ती होते. काय म्हणून रज्जू दिसला रज्जू दिसला की त्याचा आकारवाली अंतःकरण झालं. मग रज्जू उपहित चैतन्य म्हणजेच कोण? अंतःकरण उपहित चैतन्य झालं ना. आता चैतन्य अधिष्ठान आहे तर रज्जू पाहताच काय झालं? चैतन्याचं पण ज्ञान झालं. चैतन्याचं ज्ञान झालं, अविद्या पळाली. अविद्या पळाला बरोबर काय? पण सर्पही पळाला, तमोगुणही पळाला. तमोगुणामुळे काय होतं? सर्पही पळाला. इकडे अविद्या पळाल्यामुळे तिचा सत्वगुणही पळाला, मग रज्जू ज्ञानही पळालं. हे कशामुळे झालं? रज्जू उपहित चैतन्य आणि अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य ही दोन्ही काय झाली? चैतन्य एक आकारवाली झाली. एक आकारवाली होण्याचं कारण अंतःकरणाची वृत्ती रज्जू आकारवाली झाली. म्हणून रज्जू उपहित चैतन्य आणि अंतःकरण उपहित चैतन्य दोन्ही काय झाली? एकच झाली. दोन्ही एक झाली तर या दोन्ही एक झालेल्यावर जी अविद्या होते त्या अविद्येला फाटा पडलेला होता, एक तमोगुणाचा आणि एक सत्वगुणाचा. तमोगुणावर होता कोण? सर्प. आणि सत्वगुणावर कोण होता? सर्पज्ञान. ही अविद्या जातात, ना तमोगुण ना सत्वगुण आणि ना सर्प ना सर्पज्ञान. रज्जू एवढंच ज्ञान होऊन जातं. बरोबर आहे. जेव्हा रज्जू आणि वृत्ती एकत्र होतात आणि त्या उपाधी भेदामुळे भिन्न असलेले अधिष्ठान चैतन्य एक होते, म्हणून रज्जू ज्ञानाने सर्प व त्याच्या ज्ञानाची निवृत्ती. रज्जूचं ज्ञान झालं की त्याच्या उपहित चैतन्याचं ज्ञान होतं. त्याच्या उपहित चैतन्याचं ज्ञान झालं, त्याच्यावर उभी असलेली अविद्या जाते. अविद्या गेल्यानंतर त्याच्यावर असलेला तमोगुण जातो, सत्वगुणही जातो, सर्पही जातो, सर्पज्ञानही जातो. रज्जू ज्ञान म्हणून काय म्हटलेलं आहे? रज्जू ज्ञानाने सर्प व त्याची ज्ञानाची निवृत्ती होते. अधोरेखा करा. झालं. आता बघा, इथे एक रज्जू पडलेली आहे ना, त्याच्यामध्ये मंद अंधकार आहे. तर त्या ठिकाणी कदाचित काय होईल? सगळ्यांना काय होईल? सर्प ज्ञानच होईल. पण कदाचित असा प्रसंग येईल, डॉक्टर साहेब म्हणतील की नाही ना बाबा, ती स्वामीजीची माळ दिसते है ना. मग चाटे साहेब म्हणते नाही नाही हो, ते मी पाणी फेकलेलं आहे, पाण्याची धार आहे. तर बाळासाहेब म्हणते नाही हो, काहीतरी तुम्ही बोलता. उन्हाळा आहे, काळ्या जमिनीला काय करत तडे पडतात, तर तू जमिनीची भेग आहे, तडा आहे ना. तर शिरू काका म्हणतील नाही ना रे, ते लाकूडच पडलेलं आहे. सकाळी मी बघितलं, लाकडं घेऊन गेली होती पोराने, तर त्या ठिकाणी काय लाकूड पडलेलं आहे. तर एकाच वेळेला सगळ्या जणांना सर्पज्ञानही होऊ शकतो, काही जणांना वेगवेगळं भ्रमही होऊ शकतात. बरोबर आहे. बघा, याशिवाय असे की एकाच रज्जूवर 10 पुरुषांना काय काय ज्ञान होऊ शकतो? सर्प, दंड, माला, भूरेखा अथवा क्या हो गया जलरेखा इत्यादी अनेक पदार्थ दिसतात. किंवा सर्वांना सर्पच दिसतो. बरोबर आहे. किंवा सर्वांना सर्पच दिसतो. आणि नंतर त्यापैकी ज्या पुरुषांना रज्जूचा साक्षात्कार होतो, डॉक्टरला झाला नाही, सर्प नाही आहे,
इथे दोरीच आहे. अधोरेखा करू ज्या पुरुषात रज्जूचा साक्षात्कार होतो त्याचाच अंतःकरण वृत्ती उपयुक्त चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या कल्पित पदार्थाची निवृत्ती होते. यांना जर काय रज्जू हे ज्ञान झालं हे ना, मग त्यांच्या मनात असणारा कल्पित सर्प हा नष्ट होऊ शकतो. बाकीच्यांना ज्ञान नाही झालं तर त्यांच्या मनात असणारा काय होतो, जी माळा, भूरेखा, जलरेखा, काष्ठ जे त्यांच्या मनात आहे ते पुसलं जातं का? नाही पुसलं जात. हे तसंच राहतं. एकाला फक्त काय झालं, रज्जूचं ज्ञान झालं तर त्याच्या मनातला काय गेला, सर्प निघून गेला. पण बाकीच्या मनातला सर्प जाईल असं सांगता येतं का? नाही सांगता येत. बाकीच्या मनामध्ये माळा, जलरेखा, भूमिरेखा, दंड अशी जे काही भ्रम आहेत ते जातील का? नाही जावं. बरोबर आहे ना. पण त्यानं रज्जूचं ज्ञान झालेलं नाही आहे ना. जसं आपण म्हणतोय की ज्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे त्यांना मायेची काळजी वाटत नाही. त्यांच्यासाठी माया संपलेली असते. माया त्यांच्यापासून पळून गेलेली असते. माया त्यांना घाबरते, जवळही येते. जसं त्यांनी सूर्य उदयाला आल्यानंतर अंधकार कुठे असतो समजतच नाही. सूर्याच्या राज्यामध्ये अंधकार नावाची वस्तू नाहीये काय, कारण तिथे अंधकार राहूच शकत नाही ना. बरोबर आहे. तसंच त्यांना ब्रह्मांचं ज्ञान झालेलं आहे. त्यांना अज्ञान नावाची गोष्ट, माया नावाची गोष्ट त्यांच्यासाठी नसते. पण ज्यांना ब्रह्माचं ज्ञान झालेलं नाही त्यांच्यासाठी संसार आहे, अविद्या आहे ना त्यांच्यासाठी. कारण त्यांनी आपलं अज्ञान नष्ट करणं ना यालाच पुरुषार्थ म्हणतात. काय जे तुम्ही करतायत बरोबर ना. 2:30 वाजता बरोबर वेळेवर येऊन, आता ते मला वाटतं गुरुजी पंढरपूरवरून आलेले असतील, होय की नाही? विचारा बघा. बघायला गेले होते इंजिनियरला जेवण वगैरे, तिथे सगळं केलं, जागरण प्रवाह विवास असलं तरीच आले तिथे है ना. तर याला पुरुषार्थ म्हणतात. सत्संग करणं, शास्त्राचं ज्ञान घेणं, याच्यामधून तुमची अविद्या जाईल. बरोबर आहे. आणि हा जो प्रयत्न करणार नाही काय ते बोलत राहतात, काय कळत नाही. हवेत तीर मारत बसतात, जारदार शब्द बोलतात, आपल्याला काही त्याच्यातलं कळत नाही. त्यांच्यासाठी कायम रडगाणं कायमचं चालूच राहणार आहे. बरोबर आहे. आई जन्म चालू राहणार. त्यांच्यासाठीच भगवंताने म्हटलेलं आहे, जातस्य ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य. जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू होणारच आहे, आणि जो मेलेला आहे त्याचा पुन्हा जन्म होणारच आहे. हे त्यांच्यासाठी. ठीक आहे ना. पण ज्याने शास्त्राचं ज्ञान घेतलेलं आहे, व्यवस्थित नामस्मरणात्मक भक्ती वगैरे केलेली आहे, तो तुकाराम महाराजासारखा म्हणणार ना, बीज राजुनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. मरण माझे मरून गेले, मी झालो अमर, असं तो म्हणणार ना. असले ढेकर देणार तो. तत्वज्ञान कोण चाललेला आहे तो काय करणार? तत्वज्ञानाचं ढेकर देणार. तो अज्ञानासारखा कसा म्हणेल? रडारडी त्याची नाही होणार. काल संमाप आलं. असे की एका रज्जूवर 10 पुरुषांना सर्प, दंड, माला, भूरेखा इत्यादी अनेक पदार्थ दिसतात, किंवा सर्वांना एक सर्पच दिसतो. आणि नंतर त्यापैकी जे पुरुष आपली अविद्या घालवण्याचा प्रयत्न करतील, अंधाराला घालवण्याचा प्रयत्न करतील, तमोनाशाचा आवरण नाशाचा प्रयत्न करतील,
ज्या पुरुषात रज्जूचा साक्षात्कार होतो त्यांच्याच अंतःकरण वृत्ती उपते चैतन्याचे ठिकाणी असणाऱ्या कल्पित पदार्थाची निवृत्ती होते, इतरांना दिसणाऱ्या पदार्थांची निवृत्ती होत नाही. अधोरेखा ज्याने प्रयत्न केलेला आहे, पुरुषार्थ केलेला आहे, त्याचाच काय होत आहे, रज्जूवर झालेला सर्पाचा भ्रम नष्ट होतो. आणि ज्याने आपलं अज्ञान दूर केलेलं नाही त्यांचे भ्रम कायमच राहतात. बरोबर आहे. इतरांना दिसणाऱ्या पदार्थांची निवृत्ती होत नाही. जर रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्याच सर्वांना दिसणाऱ्या पदार्थात कारण म्हणावी. काय? जर रज्जू उपहित चैतन्यावर आश्रित अविद्याच सर्वांना दिसणाऱ्या पदार्थास कारण म्हणावी तर सर्व पदार्थ सर्वांना प्रतीत झाले पाहिजेत. सगळेच्या सगळे पदार्थ सगळ्यांना प्रतीत झाले पाहिजेत. कारण अविद्या कारण आहे, अविद्येनेच निर्माण झालेले आहेत. शिवाय एका पुरुषाच्या प्रयत्नाने त्या अविद्येची निवृत्ती झाली असता तिचे कार्य जे अनेक पदार्थ ते दुसऱ्या लोकांच्या प्रयत्ना वाचून निवृत्त झाले पाहिजे. हे ना, अविद्या जर एकच आहे, त्याच्यावर वेगवेगळे पदार्थ उभे झालेले आहेत, एकाला साक्षात्कार झालं तर सगळ्यांची काय झाली पाहिजे, निवृत्ती झाली पाहिजे. पण तसे तर होत नाही, असं होत नाही. यांची अविद्या निवृत्ती झाली तर बाकीच्यांची अविद्या निवृत्त होत नाही. त्यांना त्या ठिकाणी काय दिसतं, माळा दिसत असतो, जलभेद दिसत असतो, भूमिभेद दिसत असतो, दंड दिसत असतो. यांनी पुरुषार्थ केला मग यांचा भ्रम निघून गेला. पण बाकीच्यांचा असतो, पण अविद्या एकच ना. शिवाय एका पुरुषाच्या प्रयत्नाने त्या अविद्येची निवृत्ती झाली, जे त्याच्या अविद्येची निवृत्ती झाली त्याच्या ज्या असता तिचे कार्य जे अनेक पदार्थ ते दुसऱ्या लोकांच्या प्रयत्ना वाचून निवृत्त झाले पाहिजेत. पण तसं होत नाही. एकाची काय अविद्या निवृत्त झाली त्याने प्रयत्न केल्यामुळे, तर दुसऱ्यांची प्रयत्नाशिवाय अविद्या निवृत्त होईल असं थोडं होईल का? दुसरं नाही, प्रत्येकाला अविद्या निवृत्तीसाठी प्रयत्न करावे लागेल ना. आता बाई तू घर सोडून इथे आली आहेस ना, कामं सोडून इथे आले ना, भावजाई ते काय करते, रानावानामध्ये काय करते, खुरपते, काहीतरी करते, घामाने नुसते जर्जर झाले, तू इथे आली आहेस तर तुझा प्रयत्न नाही, तर तुझ्यासाठी ती अविद्या दूर होऊन जाईल. पण भाऊजाईसाठी नाही. भाऊजाई म्हणेल की तू जा, तुझी अविद्या निवृत्त झाली तर माझी अविद्या निवृत्त होईल. असं होत नाही. ज्याचा प्रयत्न त्यालाच फळ मिळणार. जो प्रयत्न करणार नाही त्याने किती इच्छा केली तरी त्याला फळ मिळणार. एका पुरुषाच्या प्रयत्नाने त्या अविद्येची निवृत्ती झाली असता तिचे कार्य जे अनेक पदार्थ ते दुसऱ्या लोकांच्या प्रयत्ना वाचून निवृत्त झाले पाहिजे. हा तर्क आहे. पण तसे तर होत नाही. पुस्तक बंद करा वरून खालपर्यंत. मग काय करायचं? म्हणून इदमाकार अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्याचं आश्रित ही अविद्या, अविद्येचेच कार्य हे सर्प आणि त्याचे ज्ञान आहे हे सिद्ध होते. है ना? काय सांगितलंय? इदमाकार अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य आश्रित जी अविद्या आहे या अविद्येचेच कार्य कोण? सर्प. आणि इकडे कोण? त्याचे ज्ञान हे सिद्ध होते.
यात उदाहरण सांगतात, भिंतीवरील चित्रातील सर्प 10 पुरुष पाहतात. बरोबर आहे ना? त्या 10 पैकी एकाने तो सर्प पुसून टाकला तर तो 10ही पुरुषांना तो दिसत नाही ना. बरोबर आहे ना? चित्रामध्ये एक सर्प काढलेला आहे पेंटरने आणि एकाने त्याला पोचून टाकलं, तर मग 10ही लोकांना तो सर्प दिसणार नाही ना. आणि रज्जू सर्प स्थळी तर ज्या त्या ठिकाणच्या अविद्येचा नाश होईल त्यासच तो सर्प दिसेनासा होतो, इतरांना दिसतच असतो. फरक समजलं का उदाहरणातून? भिंतीवर एक चित्र आहे ना, त्याच्यावर सर्पाचं चित्र काढलेलं आहे, खऱ्या सर्पाचं आहे ना. आणि डॉक्टरांनी उठून त्या सर्पावर काय केलेलं आहे? पांढरा रंग लावला. त्या डॉक्टरासाठी तो सर्प दूर झाला का? हो, पण सगळ्यांसाठी झाला. बरोबर आहे ना? पण काय होत? पण रज्जू सर्पस्थळी मात्र ज्याच्या ठिकाणच्या अविद्येचा नाश होईल त्याचाच तो सर्प दिसून असा अधोरेखा करा. रज्जू सर्पस्थळी तर ज्याच्या ठिकाणच्या अविद्येचा नाश होईल त्याचाच तो सर्प दिसेनासा होतो, इतरांना तो दिसत असतोच. बरोबर आहे? याच्यावरून काय मानावं लागेल मग? यावरून काय म्हणता येईल? सर्प अविद्येचा परिणाम आहे. काय? सर्प कोण आहे? अविद्येचाच परिणाम आहे. पण तो परिणाम आता 2 अविद्या आहे ना, रज्जू उपहित चैतन्यावर आश्रित अविद्या आणि अंतःकरण उपहित चैतन्यावर आश्रित अविद्या. बरोबर आहे ना? रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम सर्प न मानता काय मानावं लागेल? एकच मानावं लागेल चैतन्य. ते म्हणजे कुठलं? साक्षी चैतन्य आश्रित अविद्याचाच मानणे जास्त संयुक्तिक आहे. इथे आपण काय निर्णय केला? रज्जू उपहित चैतन्यावर असलेली अविद्या डॉक्टरांनी दूर करून टाकली तर त्यांच्यासाठी सर्प नष्ट झाला, पण दुसऱ्यासाठी नष्ट झाला नाही. बरोबर आहे ना? दुसऱ्यासाठी नष्ट होत नाही. म्हणून सर्पही नष्ट झाला नाही, सर्प ज्ञानही नष्ट न मानता रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम सर्पाला मानू नका. मग कोणाला माना? साक्षी चैतन्य आश्रित अविद्येचाच मानणे जास्त संयुक्तिक आहे. आपण जो 2 भेद केलेला होता ना, रज्जू उपहित चैतन्य आहे ना, हे अधिष्ठान आहे, त्याच्यावर अविद्या आहे. आणि या अविद्येवर कोण आहे? सर्प उभा राहतो. नंतर रज्जू ज्ञान आहे, हे पण अविद्येवर उभं आहे. आणि ते कोणाच्या वर आहे? साक्षी चैतन्यावर उभं राहिलेलं आहे. असं आपण करतो विचार. आता काय सिद्धांतीने सांगितलं की सर्पाचं जे अधिष्ठान आहे ते रज्जू उपहित चैतन्य नाही. बरोबर आहे ना? तर ते साक्षी चैतन्यच माना. काय माना? बरोबर आहे का? कारण रज्जू आणि अंतःकरणाची वृत्ती एक झाली. तो जे रज्जू उपहित चैतन्य तेच काय झालं? अंतःकरण उपहित चैतन्य झालं. त्याला इकडून पाहिलं तर रज्जू उपहित चैतन्य म्हणायचं, इकडून पाहिलं तर काय? साक्षी उपहित चैतन्य म्हणायचं. दोन्ही एक झालं ना, दोनामध्ये काही फरकच नाही ना. पण नाव काय तुम्ही ठेवता याला महत्व आहे. नाव जर त्याला दोन्ही एक झालं, रज्जू उपहित चैतन्य म्हणाला तर गडबड होते. पण अंतःकरण उपहित चैतन्य म्हटलं, साक्षी चैतन्य ठेवलं तर मग त्याचे परिणाम कोण आहे? त्याच्यावर अविद्या. त्या अविद्येवर कोण आहे? तमगुण. तमगुणाचं कोण?
सर्प आणि सत्वगुणावर कोण आहे? सर्पज्ञान. आणि त्याचं चैतन्य कोण? अधिष्ठान चैतन्य एकच झालं. ते कुठलं? रज्जू उपैत चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य झालं. या साक्षी चैतन्याचं ज्ञान रज्जूला पाहतात साक्षी चैतन्याचं ज्ञान होतं, कारण अंतःकरण वृत्ती आणि रज्जू उपैत चैतन्य दोन्ही झाले. हे दोघे एकच आहे ना, है ना. तर याला तुम्ही रज्जू उपैत चैतन्य म्हणू शकता आणि याला तुम्ही साक्षी चैतन्य म्हणू शकता. पण तुम्ही काय म्हणता याच्यावर तिथे काय परिणाम होणार आहे हा फरक असतो. साक्षी चैतन्य म्हटलं तर त्याच्यावर काय होती? अविद्या एकच होईल. कुठली अविद्या एक होईल, बरोबर आहे. आणि त्याचा परिणाम कोण होणार? तमोगुण. अविद्या, अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम सर्प आणि काय अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम कोण होणार आहे? रज्जू. सर्पज्ञान हे साक्षी चैतन्याचं ज्ञान होताच, रज्जू पाहतात साक्षी चैतन्याचं ज्ञान होतात, हे दोन्ही नष्ट होतात. कारण दोघांचंही अधिष्ठान चैतन्य एक आहे. पण रज्जू उपैत चैतन्य तुम्ही म्हटलात की सर्प नष्ट होणार, बरोबर आहे. आणि ज्याने केलेला आहे रज्जूला ज्याला साक्षात्कार झालाय त्याचंच होणार आहे, बाकीच्याच नाही होणार आहे. बघूया. यावरून रज्जू उपैत चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम सर्प न मानता साक्षी चैतन्य आश्रित अविद्येचाच मानणे जास्त संयुक्तिक आहे. अधोरेखा करा, बरोबर आहे. साक्षी चैतन्याचं ज्याला काय झालेलं आहे? रज्जू हे ज्ञान झालेलं आहे, त्याला साक्षी चैतन्य अधिष्ठानचं ज्ञान झालेलं आहे. त्याच्यासाठी काय झालेलं आहे? सर्प आणि सर्पज्ञान हे दोन्ही दूर झालेले. आणि दुसऱ्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न नाही केलेला आहे. साक्षी चैतन्याचं त्यांना ज्ञान नाही झालेलं आहे. रज्जू उपैत चैतन्य बरोबर साक्षी चैतन्य असं ज्ञान नाही झालेलं आहे. त्यांच्यासाठी त्यांचा सर्प किंवा माळ किंवा काय आणखी म्हणत असेल, आणि त्याचं ज्ञान या दोघांचंही नाश होत नाही. ज्याने पुरुषार्थ केलेला आहे त्याचा नाश होतो. पण त्याला काय जाणलं पाहिजे? हे अंतःकरण उपहित चैतन्यच जाणलं पाहिजे. तसेच स्वप्न पदार्थाचे आणि त्याच्या ज्ञानाचे, स्वप्नामध्ये जे पदार्थ निर्माण होतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला ज्ञान होतं, अरे वाघ आलाय समोर, पा आलो ना. तर वाघ जो निर्माण झालेला आहे कशामध्ये? स्वप्नामध्ये. आणि त्याचा हा वाघ आहे अशा तऱ्हेने त्याचं ज्ञानही होतोय. तेही कुठे? स्वप्नामध्येच झालेलं आहे. आणि ते कोणाच्या ह्याच्यामध्ये? हा दोन्ही भ्रम आहेत. आणि हे कोणावर आहेत? साक्षी चैतन्यावर आहे. कारण झोपेत दुसरा कोणी नसतो. स्वप्न पदार्थाचे आणि त्याच्या ज्ञानाचेही अंतःकरण उपयुक्त साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे. कोणाचं? स्वप्न पदार्थ आणि त्याच्यामधलं स्वप्न पदार्थाच्या ज्ञानाचेही आहे ना अधिष्ठान कोण आहे? अंतःकरण उपयुक्त साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे. अधोरेखा करा. है ना. आता म्हणून साक्षी चैतन्यावर आश्रित असणारी कोण? अविद्या. ही सत आहे का? नाही. मग असत आहे का? ती नाही. मग कशी आहे? सत असताहून विलक्षण म्हणजे अनिर्वचनीय. म्हणून साक्षी चैतन्य आश्रित असणारी
सताहून विलक्षण है ना. कोण? जी अविद्या, तिचा परिणाम सर्प आणि त्याचे ज्ञान ही अनिर्वचनीय आहेत. बरोबर आहे ना. स्वतःहून विलक्षण जी अविद्या आहे तिचा तमोगुणाचा परिणाम सर्प आणि तिचा सत्वगुणाचा परिणाम म्हणजे सर्पज्ञान, हे दोन्ही काय अनिर्वचनीय आहे. अशी अनिर्वचनीय सर्पाची प्रतीती आणि कथन अधोरेखा करा. तिलाच काय म्हणतात? अनिर्वचनीय ख्याती हा शब्द आहे. गुरुजी ते दरवाजा बंद करा जरा, वारे सुटलेत. ते दार पुढे मागे होत. अशा अनिर्वचनीय सर्पाची प्रतीती ते पण आणि कथन या दोनालाही काय म्हणतात? अनिर्वचनीय ख्याती. अनिर्वचनीय ख्याती म्हणजे काय? अनिर्वचनीय पदार्थाची प्रतीती आणि त्या पदार्थाचं कथन सांगणं या दोघालाही काय म्हणतात? अनिर्वचनीय ख्याती म्हणतात. एक पाव तो काय झाले? अनिर्वचनीय ख्यातीचं वर्णन झालं. ख्याती वेगवेगळ्या सांगितल्या, त्या ख्यातीचं खंडन केलं. अनिर्वचनीय ख्याती राहिली. ती अनिर्वचनीय ख्याती कशी होती? अनिर्वचनीय ख्याती म्हणजे काय? अनिर्वचनीय पदार्थाचं तुम्हाला दर्शन होणं, प्रत्यक्ष होणं आणि त्या अनिर्वचनीय पदार्थाचं तुम्ही कथन करणं, याला काय म्हटलंय? ख्याती, वर्णन करणं. आता विषयाचा जास्त खुलासा करण्याकरता शिष्य पुन्हा प्रश्न कर. वाळवंटाचा भाग आपला संपलेला आहे. वाळवंटाच्या कडेला आलो, पार केला. आता पुढे साधे पदार्थ समजण्यासारखे बरेच. म्हटलं अशा चित्रबित्र काढायची काय जरूर नाही.